इथे तुम्हाला एक ट्रायंगल एबीसी आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक जी दिलेला आहे. जी म्हणजे पाहिले आपण इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. हा हा किती आहे? -4 -7 आणि हा आहे ए. बी इकडे घ्या आणि हा सी चे कोऑर्डिनेट्स काढायचे. तर आपल्याला माहिती आहे सेंट्रॉइड काय असतो? इथे हा x1 प्लस x2 प्लस x3 याचा x म्हणा, x, y खाली 3 ने डिवाइड करतो आपण. इथे येणार y1 किती आहे? -19, y2 -7 आणि इथे येणार प्लस y. ही व्हॅल्यू आपल्याला कशाला इक्वल दिलेली आहे? -4 आणि -7. तर याचा x आणि y सोबत कंपेअर करायचा. तर कंपेअरिंग बोथ साइड्स केलात तर पहिल्यांदा काय येते? मायनस हे किती आहे? -18 प्लस x/3 हा -4 ला इक्वल होतो आणि इथे -26 हा -7 ला इक्वल होतो. तर हा x किती होईल? हे -12 आणि -18 इकडे जाऊन +18 होईल. तर इथून येईल +6. इथून बघा इथे y आहे. y येईल -21 आणि हा जाऊन तिकडे +26. तर इथे राहिले +5. तर सी चे कोऑर्डिनेट्स येतील 6,5. आलं का तुमचं? पुढचा प्रश्न 9 नंबर. बघा एबीसी चे कोऑर्डिनेट्स दिलेत. सेंट्रॉइड हे दिले तर एच आणि के काढा. काही अवघड नाही. चला पहिल्यांदा काय येईल फॉर्म्युल्यानुसार? सेंट्रॉइड ए बघा x प्लस x1 x2 x3. x3 किती आहे? -6/3 y1 y2 आणि y3 ही व्हॅल्यू कितीला इक्वल आहे? 1,5 ला. तर याला याच्यासोबत आणि याला याच्यासोबत कम्पेअर करा. तर हा किती होतोय पहा. h -4/3 1 ला इक्वल येतो आणि -3 प्लस k/3 5 ला इक्वल येतो. तर इथून h किती येते? 3 प्लस 4 कळलं? हा इकडे झाला. तर h आला 7. इथून -3k प्लस कशाला येईल? इथे 15 हा येतो 18. तर h आणि k च्या व्हॅल्यू इथून आहे. कम्पेअर करून सॉल्व्ह करायचे फक्त. कळलं सगळ्याला? आपण फक्त कोऑर्डिनेट्स लिहिले x1 x2 x3 y1 y2 y3 त्याला याच्यासोबत कम्पेअर करायचे. काय नाही आपण याला रेकॉर्ड केलंय. जे मुलं अब्सेंट होते त्यांनी पाहून घ्या. मी अपलोड करतो याला. चला 10 11 12 10 आणि 11 ट्राय करा फास्ट. हा आता या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक सेपरेट कॅटेगरी म्हणून येतात. आपल्याला एक शब्द येतो इथं ट्राय सेक्शन, क्वाड्रा सेक्शन किंवा 5 सेक्शन असा. ट्राय सेक्शन आहे. इथे काय बघा 4 इक्वल. इथे काय बघा 5 कॉन्ग्रंट. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला समजा एक लाईन सेगमेंट दिला. हा आणि तुम्हाला काय सांगितलं की AB काय करतो? त्याला ट्रायसेक्ट करतो. ट्रायसेक्टचा अर्थ असतो ह्याचे त्रिभाजन. 3 समान भाग. तर 3 समान भाग मध्ये असं धरून चला. झाले का 3 समान भाग? तर 3 समान भागामध्ये 2 पॉइंट्स येतील. कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. ए चे कोऑर्डिनेट्स किती आहेत? 2 7. बी किती आहे पहा? -4 -8. आता तुम्हाला हा काय म्हणतो? समजायचे ट्रायसेक्शन पॉइंट कोण आहेत? पी क्यू. तुम्हाला विचारले पी आणि क्यू सांगा. ट्राय सेक्शनचा अर्थ आहे याचे 3 इक्वल पार्ट. 3 इक्वल पार्ट. तर हा पार्ट 1 हा 1 हा 1 सारखाच होईल की नाही? कारण 3 इक्वल झाले. 1 1 1 म्हणजे बघा ते काम करा. तुम्ही इथे याला m म्हणा आणि इथून इथपर्यंतचा जो रेशो आहे 1 मिनिट हा काढून टाका. तुम्ही फक्त एवढं लॉजिक लावा. इथून इथपर्यंतचा रेशो m म्हणा आणि इथून इथपर्यंत किती होईल मग? n. किंवा तुम्ही या 2 ला m आणि ह्याला n म्हणू शकता. कोणत्या 2 ला?
कारण तुम्हाला हा पॉइंट काढायचा तर आधी इथपर्यंत यावं लागेल. तर एम पॉइंट हा पी पॉइंट काय करतो, एवढ्या भागाला एमच्या पार्टमध्ये डिवाइड करतो आणि इथून इथपर्यंत किती करतो, एन. तर सांगा तिन्ही पार्ट किती होते, 1 1 1. तर एमची व्हॅल्यू किती असेल, 1 आणि एन बघा 2 आहे, कारण 2 तुकडे त्याने घेतले. तर या केसमध्ये तुम्हाला रेशो किती घ्यायचा, गुणोत्तर m:n ला तुम्ही 1:2 म्हणू शकता. झालं. आता तुम्हाला काय काढायचं याच्यामध्ये, पी क्यू काढायचंय 1:2. तर आधी तुम्ही एक काम करा, इथून घ्या, इथून. हा, कसं काढतो आपण, 1:2 घेतल्यावर याचे कॉर्डिनेट्स कसे येतील, x1 y1. कसं काढतो आपण x1 y1, mx2 nx1. आता या पॉइंट साठी घ्यालो ना आपण, तर बघा इथून p चे कॉर्डिनेट्स कसे येतील, m किती आहे 1, x2 कोण आहे -4. बघा mx2 प्लस n किती आहे 2, x1 किती आहे 2, खाली किती येईल 1 + 2. समजलं, हे p चे कॉर्डिनेट्स येतील. x कॉर्डिनेट, आता y कॉर्डिनेट my2 प्लस ny1 2 × 7, खाली परत 1 + 2. झाला प्रश्न. p चे कॉर्डिनेट्स आले बघा, -4 + 4 0. इथं पहिल्यांदा 0 चे आले, 0/3 आहे ना हा. -8 + 14 + 6, खाली 3 आहे. तर फायनली p चे कॉर्डिनेट्स किती येतील, 0,2. p आला, हा झाला 0,2. सर्व q कसं काढावं, आता इथे ट्राय सेक्शन मध्ये कॉन्सेप्ट लावा. तुम्हाला आता p समजला, बी पण माहिती आहे, हा तर मिड पॉइंट होईल ना मग. तर इथे मिड पॉइंट फॉर्म्युला लावायचा. ठीक आहे. ट्राय सेक्शन मध्ये जो ट्राय सेक्शन, क्वाड्रा सेक्शन काही म्हणू द्या, तुम्हाला फक्त एकदा काय लावायचं असते, m:n. बाकी मधले सगळे तुकडे शोधता येतात. तर हा एक याचा थेरॉटिकल पार्ट आहे. मी तुम्हाला नंतर 5 वाला सांगतो, 4 वाला तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. आता पहा, क्यू साठी तुम्ही काय कराल, युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. इथे तुम्ही मध्यबिंदूचं सूत्र लावा. चला, क्यू काय येईल सर, क्यू x1 + x2 0 - 4/2 आणि y1 + y2 2 - 8/2. -4/2 किती येते, -2. -6/2 किती येते, -3. तर हा किती आला, -2 -3. समजलं. तर तुम्ही 2:1 घेऊन केलं तरी आन्सर येणार, पण आधी कोण येणार, क्यू येणार. नंतर इकडे तुम्ही मिड पॉइंट लावा, आन्सर सेम येणार. तर तुम्ही कुठूनही रेशो घेऊन करू शकता. याला आपण अजून एकदा पुढच्या क्वेश्चन मध्ये अप्लाय करू, तुम्हाला अजून चांगलं समजेल. पहिला एक सिंगल तुकडा करून बाकीचे 2 हे केले, मग रेशो 1:2 आला. तर मग 2:1 रेशो किती आला? मी आता काय सांगू लागलो, m:n घेतो का n:m घेतो. लेटर चेंज केलास तर तुला इकडून उलट पाहावं लागेल सगळं. नेहमी लेफ्ट टू राईट चला, जास्त सोपं जाते. आता बघा इथे ए आणि बी 2 पॉइंट दिलेले आहेत. चला 2 पॉइंट दिले, ए बी. ए चे पॉइंट्स बघा 20 10, हा 0 20. आता म्हणते पॉइंट्स काढा जे या सेगमेंटला 5 पार्ट मध्ये डिवाइड करते. 5 पार्ट साठी 4 रेषा मारल. 1 2 3 4 5 झालं. सांगा बरं इथून इथपर्यंत 1, त्याला m म्हणा, आणि इथून इथपर्यंत त्याला 4 म्हणू. रेशो काय घ्याल, 1:4. तुम्हाला पॉइंट काढायचे, चला याला P1 P2 P3 P4 माना. सांगा याच्यासाठी काय लावाल, इथून सेक्शन फॉर्म्युला. हा आला, हा आल्यानंतर काय होईल बघा, हा जो आहे ना, हा बघा बरं, याच्या आणि 1 मिनिट, आता याच्यामध्ये किती पार्ट व्हायलेत, 1 2 3 4 5. पॉइंट किती आहेत, 1 2 3 4. त्याच्यात तुम्हाला एकदा काय लावता येईल, हा आला, हा आला. आता तुम्हाला हा कसा काढता येईल, परत एकदा डोकं लावा, हा कसा काढता येईल. इथे तुम्ही 4:1 घेऊन काढा.
ज्या पॉइंट पाशी जायचं तिथे एंड करा ना. तर इथून किती तुकडे येतील? 4:1 हा निघेल. म्हणजे हा आला, हा आला. ठीक आहे. आता सांगा याला कसं काढाल? 1:9. नीट बघा. तुमच्याकडे हा आणि हा आहे की नाही? तर याला तुम्ही काय कराल? मिड पॉइंट फॉर्म्युलाने काढू शकत नाही का? तीनदा तीनदा रेशो लावायची गरज नाही. सिंपल लॉजिक आहे. चला पहिल्यांदा आपण P1 काढू. P1 ला m x2 दिसलं? प्लस n x1 बाय 1 प्लस 4. आता m y2 1 into 20 n y1 आलं? खाली 1 प्लस 4. तर इथून सांगा P किती येतोय? P1 किती येतोय? हे झालं 0, हे झालं 80. 80 भागिले 5. हे 0, हे 80. 80 भागिले 5 16. हे 16 झालं. हे बघा इथं 1 नाही 0 होत असते. हे 20, हे 40, 60. 60 भागिले 5 12. तर हा किती आला? 16 12. समजले? आता P2 कसा काढाल? युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला P2. आता P2 चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढण्यासाठी एक काम करावं लागेल. P2 ऍक्च्युली कोण आहे? x, y, x1 y1 म्हणायला. सांगा बरं हा मिड पॉइंट कोण आहे याचा? P1 आहे ना? तर P1 कसा लिहाल तुम्ही? x1 प्लस x2. आता याला x1 म्हणलंय आपण बाय 2 y1 आणि इकडे कोण आहे? y1. हा इथे झाला 2. P1 माहिती आहे आपल्याला 16 12. तर इथे घ्या 16 12 आणि इथे कोण येते? 20 प्लस x बाय 2 10 प्लस y1 बाय 2. याचा x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट कम्पेअर करा. तर सांगा 20 प्लस x बाय 2 किती येतो? 16. 10 प्लस y1 बाय 2 किती येतो? 12. तर x किती यायला आहे? 32 मायनस 20. हे 12 आलं. आणि इथून y1 बघा 24 मायनस 10 14. तर हे पण आलं. आता हे आलं, हे पण आलं. तर इथे मिड पॉइंट लावून हे येणार नाही का? आता ह्याला मिड पॉइंट धरायचं आणि या दोघांना लावायचं. समजली आता प्रोसेस सगळ्यांना? सेक्शन फॉर्म्युला एकदाच लावायचा. एकदा कुठूनही लावा. तुम्ही आधी ह्याला 1:4 लावून काढा किंवा ह्याला 4:1 लावून काढा. आणि बाकी प्रत्येकाला काय करा? मिड पॉइंट. कोण कोणाचा मिड पॉइंट आहे कन्झिक्युटिव्हली पाहायचं. आता 5 नाही असे 50 भाग दिले तरी प्रोसेस समजली? चला 11वा तुम्ही करा. सगळ्यांना काही अवघड नसते. एकदा प्रोसेस माहित झाली की सोपं आहे. स्लोप जेव्हा अँगल देतात तेव्हा काय लिहितो? टॅन थिटा. आणि पॉइंट देतात तेव्हा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. दोनच प्रोसेस आहेत. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण सगळेच पाहू. इथे आहे 45. इथं काय लिहिणार? टॅन 45 स्लोप तो 1 असतो. 60 टॅन 60 असतो √3. हे पाठच करून टाकायचे. तुम्हाला 9वी पासून सांगायलो मी हे. 90 टॅन 90 नॉट डिफाईन्ड. आठवते? आपल्याला 10वी पास व्हायचं ते रेग्युलर राहावं लागेल. होय शिवकुमार, हे शिकवताना नव्हता तू? कसं होईल? चला स्लोप कसा काढाल? इथे काय फॉर्म्युला आहे? स्लोप लिहितो आपण m ने. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये y2 कोण आहे बघा? आता आपल्याला स्लोप ऑफ काढायचा AB. मी एक सांगतो. स्लोप ऑफ AB y2 7 आहे. परीक्षेत सगळं लिहायचं. x1 x2 y2 y1 सगळं लिहायचं. बघा y2 मायनस y1 x2 मायनस x1 4/2 म्हणजे 2 आला. याचा स्लोप 2 आहे. स्लोप पॉझिटिव्ह आहे. चलो अजून एक बघू. निगेटिव्ह वाला पण घेऊ. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये चला आपण एक फोर्थ घेऊ. फोर्थ सगळे निगेटिव्ह आहेत ना? हा स्लोप कोणाचा घ्यायचा आहे? LM. LM बघा इथे थोड्या चुका करतात मुलं. हे y2 आहे.
मायनस म्हणल्यावर मायनस मायनस प्लस 3 होईल. इथं थोडीशी काळजी घ्या. x2 मायनस मायनस प्लस -5/-4 ते दोन्ही कॅन्सल होतील. तर स्लोप येईल 5/4. समजलं? एक 0 वाला पण घेऊ. चला. स्लोप कोणाचा घ्या? बोला. पॉइंटमध्ये स्लोप काढला तर चालेल. काही प्रॉब्लेम नाही. काढू शकता. स्लोप टीएस. पॉइंट मध्ये काढा कारण 4 ने पूर्ण डिवाइड होते. खूप इच्छा असेल तर करा. उरला 1 4 2 8 9 10. झाला स्लोप? असं किंवा असा. टीएस y2 मायनस मायनस प्लस 3 होईल. आणि इथं झालं तर 7/0 नॉट डिफाईन्ड. याचा अर्थ अँगल 90 आहे. कळलं का? हा एक मुद्दाम 0 वाला क्वेश्चन आहे. तर असा स्लोप बिलकुल असतो, पण तो डिफाईन्ड नसतो. मी मला त्या दिवशी बोललो होतो स्लोपचा कॉन्सेप्ट कोलिनियर साठी वापरतात. आठवते? आपण पहिल्या एक्झरसाइज मध्ये कोलिनियर कसं दाखवलं होतं? आपण 3 पॉइंटचे डिस्टन्सेस काढून 2च्या पेअरला ऍड करून पाहिलं तिसरे येते का? आणि मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही जेव्हा स्लोपचा कॉन्सेप्ट लावाल तुमचं काम जास्त फास्ट होते. तर स्लोपचा कॉन्सेप्ट हा कोलिनियरिटी ठरवण्यासाठी जास्त सोपा आहे. असं का बरं? लक्ष द्या. तुम्हाला जर मी म्हटलं एक लाईन आहे, या लाईनवर असं समजून चला की ही लाईन ना आपण याला असं करूया. तर आपल्याकडे एक असं आहे आणि एक ही लाईन आहे. या लाईनवर आपण 3 पॉइंट धरू कोणतेही. तर स्लोप काय असतो? टॅन थिटा. तर बघा बरं, या 2 पॉइंटचा स्लोप या थिटाने ठरेल. या 2ला पण एक्सटेंड केलं तर तोच थिटा आहे. या तिघांना एकत्र केलं तरी तोच थिटा आहे. याचा अर्थ काय? 3 पॉइंट जर एका रेषेवर असतील तर सगळ्यांचा थिटा सेम आहे. म्हणजे तिघांचा स्लोप सेम आहे. तर कॉन्सेप्ट कसा लावणार? या दोघांचा स्लोप आणि या दोघांचा स्लोप किंवा या दोघांचा स्लोप हे सगळे सेमच येणार. तर कोलिनियरिटीसाठी काय चेक कराल? स्लोप सेम असणे. इथे पॉइंट सांगतो. बघा, इफ points are collinear, then slopes are same. समजलं? तर हा त्याचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. तर यातला आपण पहिलं पाहू आधी. चला स्लोप घ्या. स्लोप कोणाचा घ्या? AB. 3 पॉइंट आहेत ना एबीसी. स्लोप AB काय येतो? y2 मायनस y1. 1 मायनस मायनस प्लस होईल. 0 मायनस मायनस प्लस 1. म्हणजे 2/1 म्हणजे 2 आला याचा स्लोप. ठीक आहे. AB चा स्लोप आला. आता स्लोप BC पहा. पुन्हा 1 मायनस 0. तर 2/1 पण 2 आला. सो दोघांचे घेऊन तिसऱ्याचं बघायचं का? तिन्हीचं बघायचं. काय माहित 2 पॉइंट कोलिनियर तिसऱ्या इकडे गेला तर स्लोप बदलेल की नाही? म्हणून अशा 2 पेअर नाही. तिन्ही पेअर पॉसिबली चेक करायच्या. स्लोप AC चेक करा. AC आहे. 3 मायनस मायनस प्लस 1 होईल हा. पेअर बघा. 1 प्लस 1 होईल. तर एक 4 हा 2 बघा हे 2 आलं. सगळे सेम आले. तर आपण म्हणू शकतो ABC आर कोलिनियर पॉइंट्स. समजला कॉन्सेप्ट सगळ्यांना? अजून एक पाहू आपण. एखादा निगेटिव्ह वगैरे घेऊन करू, काही अडचण नाही. चेक धिस. चला कोणता पाहायचा? लास्ट वाला बघा. फ्रॅक्शन बिक्शन आहे, मस्त मजा येते. स्लोप कोणाचा घ्या? AK. अतुल कुलकर्णीचा स्लोप घ्या. स्लोप AK. y2 कोण आहे? 5/2. y1 कोण आहे? 4. छान. -2 मायनस मायनस प्लस 4. हे सगळं पाहायचं. 5 मायनस 8 -3/2 हे की नाही? लिहिलं दादा. आणि इथं 2. या 2 ला खाली आणा. 4 होईल. स्लोप किती आला? -3/4. हे 2 खाली येऊन मल्टिप्लाय होते. 7वी पासून सांगायलो. एक मजला खाली आणायचं. स्लोप AK झाला. अतुल कुलकर्णीचा स्लोप झाला. आता कोणाचा घ्या? KN. चला KN में क्या होगा? y2 माइनस y1 दिसला? 4 माइनस माइनस प्लस 2 -4 -5
-9 बघा -4 -5 -9/2 खाली किती आलं 6 -9/12 सो सेम नाही आधी लहान तर करा 3 ने डिवाइड करा आलं सेम व्हेरी गुड ठरवायचं आहे की नाही असावं असं काही नाही लगेच फटाके फोडायचे नाही पेढे वाटायचे नाही तिसरं पण चेक करायचं an -2 -4 दिसलं 4 + 4 होईल इथे हे किती झालं 2 ने डिवाइड करा हे पण आहे पहिलं आणि शेवटचं तर आहे मधलं तुम्ही चेक करू शकता ना आता काय नाही ते सेम सेम क्वेश्चन्स असतात छान म्हणजे पॉइंट्स आर कोलिनियर रिझन स्लोप्स आर इक्वल हे कारण तिथं द्यायचं एनी डाऊट बेटा नाही म्हणाले काय ते आपण चेक केल्यावर आलं तर आलं मागच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही त्यांचा वरचा मजला रिकामा असू शकतो कधी आता तुम्हाला इथं दिले 3 व्हर्टायसेस एका इक्विलॅटरल ट्रायंगलचे नाही सॉरी ट्रायंगलचे तर प्रत्येक साईडचा स्लोप काढा घ्या ट्रायंगलला तुम्ही कसे घ्या हे 1 -1 0 4 -5 3 त्याला एबीसी ठेवायला याच्यात कोणाचा घेता आधी स्लोप एबी किती होईल 4 -+1 0 -1 याचा स्लोप निगेटिव्ह 5 आला छान आता स्लोप बीसी 3 -4 y2 मायनस तुम्ही कोणाला y2 म्हणू शकता -5 -0 -1 -5 1/5 कोलिनियर नाहीयेत कळलं कसे राहतील ट्रायंगल आहे ना स्लोप एसी लगा हिसाब एसी का 3 मायनस मायनस प्लस होईल मायनस प्लस कडे लक्ष द्यायचं श्लोक 4 -6 -2/3 आला स्लोप दिसते गुड असंच असते प्रश्न आता हे तुम्हाला म्हणते पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस सांगा काही नाही तोच कॉन्सेप्ट आहे पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस कशाला म्हणतात पॅरलोग्राम ऑपोजिट साइड्स आर सेम अरे बाबा याचा जेवढा स्लोप आहे तेवढाच याचा राहील की नाही कारण दोघांनी केलेला थिटा सेम असतो तर नावं देऊन टाका कुठूनही द्या फक्त ऑर्डरने द्या हे किती आहे -4 -7 बी पकडा सी घ्या 8 5 आणि हा 5 -4 छान तर आपण आधी कोणाचा स्लोप चेक सगळ्यांचे स्लोप काढा स्लोप ए बी किती येते 2 प्लस -1 + 4 दिसलं 9/3 म्हणजे स्लोप किती आला 3 समर्थ कळाले का कुठेस हा स्लोप एबी झाल्यावर स्लोप सीडी घेऊन टाका लगेच 5 -+4 8 + 5 मायनस रे काही बोलतो का रे स्वतःला म्हणा तुला वर किती आलं 9 खाली 3 शो दॅट म्हणायले आपण चुकायलो आता इथं काय कळलं स्लोप ऑफ एबी अँड स्लोप ऑफ सीडी आर सेम तर स्लोप सेमचा अर्थ आठवते पॅरल लाईनचे स्लोप सेम असतात म्हणजे एबीसीडी काय झालं पॅरल झालं आता स्लोप कोणाचा घेता एडी घ्या एडीचा स्लोप -4 + 7 प्लस करायचं तिथं मस्त पैकी 5 + 4 हे डोक्यात चाललं पाहिजे 3/9 याचा 1/3 आला सगळ्यांचे सेम नाही येणार हा स्लोप बीसी 5 - 2 दिसलं 8 + 1 हे किती झालं 3 9 म्हणजे 1/3 म्हणजे इथं एडी पॅरलल बीसी आता ऑपोजिट साइड्स आर पॅरलल सो इट्स अ पॅरलोग्राम सम्मुख बाजू समांतर आहेत म्हणून हा समांतरभुज चौकोन आहे
समजला स्लोपचा कॉन्सेप्ट किती हेल्पफुल आहे. जॉमेट्रीमध्ये खूप सारे थेरम्स प्रूव्ह होतात त्याच्याने. आता याच्यात कोणत्या टाईपचा प्रश्न आहे? चिंदी प्रश्न आहेत. संपला का धडा? वा वा, तुम्ही खूपच हुशार आहे. एक समजून घ्या. चला 7वं बघा, के काढा. जर या दोन लाईनचा स्लोप 7 असेल, सांगा स्लोप BC किती आहे? नाही, आधी स्लोप सांगा. 2 मायनस 5 प्लस झाला 1 मायनस के. आता हा स्लोप किती दिलाय? 7. किती झालं? 7 बाय 1 मायनस के इज 7. दिसला? चला इथून किती येते? 7 मायनस 7K बरोबर 7. तर 7K ची व्हॅल्यू काय झाली? 7 मायनस 7. दिसले हे इकडे. 7K किती झालं? 0. तर केला 0 व्हावंच लागेल. तर K ची व्हॅल्यू काय झाली? 0. 8व्याकडे बघा. PQ आणि RS पॅरलल आहेत तर K काढा. आता PQ पॅरलल आहेत. आपल्याला माहिती आहे PQ पॅरलल आत्ताच केलं आपण. म्हणजे PQ चा स्लोप सेम. बघा PQ पॅरलल RS चा अर्थ काय असते? स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ RS. चला PQ चा स्लोप लावा. 6 मायनस 4. 3 मायनस 2 याला इक्वेट करा. K मायनस 1 5 मायनस 3 असाच K काढायचा आहे. हे 2 हे 1 दिसलं? तर इकडे 2 आलं. हे K मायनस 1 खाली 2 आलं. तर K मायनस 1 काय झाला? 4. तर इथून K किती झाला? 5. वरचा 6 जमते. खालचे 2 अवघड केल्यावर वरच्याला काय प्रॉब्लेम आहे? अशा प्रकारे आपला चॅप्टर संपला. सोपा झाला की नाही? हा आउट ऑफ मार्क देणारा चॅप्टर आहे.